will go for selection logic. Now in case of the selection logic, the logic employs a number of conditions. Accordingly, which condition is satisfied, that module is executed. Means here we have the two choices, and among that two choices we have to select one. Now in case of the selection logic, we always refer the if then structure. Now in last year you have seen in C++ we have the if then structure. Now in case of the if then structure, we have the single condition, but we have the two choices. Means if the condition is true, then execute one module. If the condition is false, execute another module. So now in case of the selection logic, we have the two conditions. One, it is the single alternative, and another it is the double alternative. This is get divided into two parts, that is the single alternative, and another it is the double alternative. Okay, so these two things we are going to see with the help of flowchart also. Now in case of the single alternative, the structure it is in the form if condition, then execute module A, otherwise stop. This is the one thing in case of the single alternative. So we will see that single now in single alternative, it having the structure if condition, then module A, and end if structure. म्हणजे तुमचा कंट्रोल हा डायरेक्टली स्टॉपला जातो. सो याचा फ्लोचार्ट असा असेल. आता तुम्ही लास्ट इयर फ्लोचार्टचे सिम्बॉल बघितलेत. तर हा जो सिम्बॉल आहे, हा सिम्बॉल आपण कंडिशनसाठी वापरतो. जर आपल्याला कंडिशन रिप्रेझेंट करायची आहे फ्लोचार्टच्या फॉर्ममध्ये, तर हा सिम्बॉल आपल्याला कंडिशनसाठी वापरता येतो. म्हणजे ह्या सिम्बॉलला दोन पार्ट असतात. म्हणजे याचा एक पार्ट असतो येस आणि दुसरा पार्ट असतो नो. तर आपल्या कंडिशनमध्ये आपण काय दिलं आहे, जर कंडिशन तुमची ट्रू आहे, जर ती कंडिशन ट्रू झाली तर आपण काय करणार आहोत, ट्रू म्हणजे येस, तर आपण मॉड्यूल ए हा एक्झिक्यूट करतो. दिस इज युअर मॉड्यूल ए, हा एक्झिक्यूट करणार. जर ती फॉल्स झाली तर तुमचा कंट्रोल हा स्टॉपला जाणार आहे. सो इट गोज टू द स्टॉप. येतं लक्षात. सो दिस इज फॉर द सिंगल अल्टरनेटिव्ह. आणि असंच डबल अल्टरनेटिव्ह असणार आहे. पण डबल अल्टरनेटिव्हमध्ये काय असेल, जर कंडिशन ट्रू असेल तर तो मॉड्यूल ए सॉल्व करेल किंवा एक्झिक्यूट करेल. पण जर कंडिशन फॉल्स असेल तर तो दुसऱ्या मॉड्यूलकडे जाणार. येतं लक्षात. म्हणजे दोन मॉड्यूल, दोन कंडिशन्स ॲट ए टाईम आपण इथे एक्झिक्यूट करू शकतो. म्हणजे याला येस पार्ट पण असतो डबल अल्टरनेटिव्हला, आणि नो पार्ट पण असतो. इथे नो पार्ट असेल तर तो डायरेक्टली स्टॉप होणार आहे. फक्त येस पार्ट असेल म्हणजे ट्रू असेल तरच तो एक्झिक्यूट करणार. येतं लक्षात. तर आपण आता डबल अल्टरनेटिव्हचा फ्लोचार्ट कसा आहे आणि त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते बघू. आता याच्यामध्ये बघा, ही डबल अल्टरनेटिव्ह, याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर बघणार. त्याचं अगोदर स्ट्रक्चर काय आहे, इफ कंडिशन देन मॉड्यूल ए. जर कंडिशन ट्रू असेल तर तो मॉड्यूल ए एक्झिक्यूट करणार, आणि जर कंडिशन फॉल्स असेल तर तो मॉड्यूल बी एक्झिक्यूट करणार. आता याचा जो फ्लोचार्ट आहे तो अशा पद्धतीने, कंडिशन नो असेल तर तो मॉड्यूल बी एक्झिक्यूट करतो आहे, आणि येस असेल तर तो मॉड्यूल ए एक्झिक्यूट करतो आहे. सो असं झालं. अशा पद्धतीने हे सिलेक्शन लॉजिक. सिलेक्शन लॉजिकमध्ये दोन पार्ट येतात. एक आहे सिंगल अल्टरनेटिव्ह आणि दुसरा डबल अल्टरनेटिव्ह. ओके. आता थर्ड लॉजिक जे आपण बघणार आहोत, दॅट इज कॉल्ड ॲज अ इटरेटिव्ह लॉजिक. आता इटरेटिव्ह लॉजिकचा अर्थ काय असतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ रिपीटेटिव्ह. जर एखादी
एखादं स्टेटमेंट हे जर अगेन अँड अगेन रिपीट होत असेल किंवा एखादी कंडिशन असेल किंवा एखादा आउटपुटमध्ये आपल्याला जर काही गोष्टी रिपिटेटिव्ह करायच्या असतील तर आपण ते इटरेशन लॉजिकने करू शकतो. इटरेशन लॉजिक ॲक्च्युली इट कवर्स द फॉर लूप और इट कवर्स द डू वाईल लूप और इट कवर्स ओनली वाईल लूप और द डू लूप. सो हे सगळे जे लूपिंग स्टेटमेंट आहेत, लूप म्हणजे काय की कंटिन्युअसली तो मूव्ह होतो आहे. जोपर्यंत आपली कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत जे स्टेटमेंट तुम्हाला एक्झिक्यूट करायचे आहेत ते सगळे स्टेटमेंट एक्झिक्यूट होतात आणि ज्यावेळेस कंडिशन फॉल्स होणार आहे तर तुमचा जो लूप आहे तो ऑटोमॅटिकली त्या याच्यामधनं बाहेर पडतो. आणि हे कंटिन्युअसली करण्यासाठी मग आपल्याला फॉर लूपची गरज पडते, जे आपण मागच्या वर्षी बघितलं आहे. तर फॉर लूपसाठी म्हणजे इटरेशन लॉजिकसाठी आपण कशा पद्धतीने त्याचा फ्लोचार्ट आहे ते बघणार आहोत. आता याच्यामध्ये बघा हे इटरेशन लॉजिक. सो फर्स्ट ऑफ ऑल विल सी दिस टाईप ऑफ स्ट्रक्चर्स आर कॉल्ड द लूप. या सगळ्या स्ट्रक्चर्सला लूप असं म्हटलं जातं. अँड दिस लूप्स आर हॅविंग द टू टाईप्स. वन इट इज द रिपीट फॉर. पहिला असतो रिपीट फॉर आणि याच्यामधला दुसरा आहे रिपीट वाईल. ओके. सो याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघणार आहोत रिपीट फॉर. आता रिपीट फॉरमध्ये बघा, रिपीट फॉर के इज इक्वल टू R2S बाय टी. म्हणजे जोपर्यंत आपल्याला रिपीट करायचं आहे, आपलं स्टेटमेंट रिपीट करायचं आहे तर ही कंडिशन आपण इथे देतो. आता इथे काय के म्हणजे काय, के इट इज अ इंडेक्स व्हेरिएबल. आर काय आहे, इनिशियल व्हॅल्यू ऑफ के. आणि एस काय आहे, इट इज द फायनल व्हॅल्यू. आणि टी आहे स्टेप. म्हणजे इन्क्रीमेंट, आपला लूप हा इन्क्रीमेंट होणार आहे, स्टेप इन्क्रीमेंट होणार आहे की डिक्रीमेंट होणार आहे हे कोण डिसाईड करत असतं, तर टी. म्हणजे इथे आपण के काय, इट्स अ इंडेक्स व्हॅल्यू. इंडेक्स व्हॅल्यू म्हणजे आपण सपोज आपल्याला आपले नंबर रिप्रेझेंट करायचे, मग आपण काय करणार, फॉर आय इज इक्वल टू आय काय झाला तुमचा इंडेक्स व्हॅल्यू. R2S म्हणजे 1 to 5. म्हणजे हा आर काय झाला आहे, हा 1. म्हणजे आरची व्हॅल्यू इनिशियल व्हॅल्यू जिथून तुमचा लूप स्टार्ट होणार आहे त्याला आपण इनिशियल व्हॅल्यू म्हणतो. म्हणजे हा 1 काय झाला तुमची इनिशियल व्हॅल्यू. तुमचा लूप स्टार्ट कुठून होतो आहे, 1 पासून. तो कुठपर्यंत एक्झिक्यूट होणार आहे, तर तो या 5 पर्यंत. म्हणजे ही एस काय झाली, फायनल व्हॅल्यू. म्हणजे आपल्याला आपला लूप हा 5 पर्यंत एक्झिक्यूट करायचा आहे. पण एक्झिक्यूट करत असताना ती जी टर्म आहे ती कितीने इन्क्रीमेंट करायची. जर तुम्ही ती 1ने इन्क्रीमेंट केली तर इथे तो एक्झिक्यूट होत असताना 1 नंतर तो 2ला जाणार, 2 नंतर तो 3ला जाणार, 3 नंतर तो 4 आणि 5 असं इथपर्यंत आल्यानंतर तुमचा लूप फॉल्स होतो. म्हणजे कंडिशन फॉल्स होते आणि मग नंतर आपण बाहेर पडतो लूपच्या. म्हणजे जोपर्यंत ही कंडिशन आहे ही लेस दॅन असेल किंवा ग्रेटर दॅन असेल तोपर्यंत कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत हे मॉड्यूल एक्झिक्यूट होईल. आणि ज्यावेळेस ही कंडिशन फॉल्स होईल म्हणजे 5पेक्षा व्हॅल्यू मोठी होईल त्यावेळेस तो ह्या लूपच्या बाहेर पडेल. आणि इन्क्रीमेंट करताना आपण 2ने इन्क्रीमेंट केलं तर 1 नंतरची व्हॅल्यू काय असणार आहे, 3. 3 नंतरची व्हॅल्यू काय असणार आहे, 5. म्हणजे तो फक्त लूप 3 वेळा एक्झिक्यूट होतो. आणि असा तो किती वेळा एक्झिक्यूट होणार आहे, 4 वेळा. 1 2 3 4 5 वेळा एक्झिक्यूट होणार. तर मग हे आपण इन्क्रीमेंट हे आपल्या लेवलला आपण देऊ शकतो. तुम्हाला इन्क्रीमेंट 2ने करायचं आहे, 3ने करायचं, ही स्टेप आहे. ओके. सो रिपीट फॉरने काय होतं की नंबर ऑफ टाइम्स यू कॅन रिपीट युअर मॉड्यूल. जितक्या वेळा तुम्हाला रिपीट करायचं आहे तेवढ्या वेळा तुम्ही तुमचं मॉड्यूल हे एक्झिक्यूट किंवा रिपीट करू शकतो. सो हे त्याचा फॉर्म आहे, म्हणजे हे स्ट्रक्चर आहे त्याचं. आता आपण त्याचा फ्लोचार्ट बघणार रिपीट फॉरचा. आणि एक लक्षात ठेवा की ह्या क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला ज्यावेळेस कंट्रोल स्ट्रक्चरचा आन्सर लिहायला सांगितलेलं असेल तर इथे जे फ्लोचार्ट दिलेले आहे किंवा जे मी एक्सप्लेनेशन आता तुम्हाला नोट्स लिहायला देणार आहे तर ते ॲज इट इज जशाच्या तसं लिहायचं आहे. ह्याच्यामध्ये कुठलाही बदल आपल्याला करता येणार नाही आहे कारण हे स्ट्रक्चर असेल. देन दिस मॉड्यूल and then
के इज इक्वल टू के प्लस टी. येस असेल तिथं खाली जाईल. येतं लक्षात. म्हणजेच काय, ही तुमची इनिशियल व्हॅल्यू ती आपण असाइन केली लूपला. जर के हा ग्रेटर दॅन येस आहे, ग्रेटर दॅन एस असेल तर तो बाहेर पडणार आहे लूपच्या. आणि जर कंडिशन आपली फॉल्स आहे, म्हणजे समजा इथे 1 आहे आणि इथे 5 आहे. आता जस्ट मी तुम्हाला जो एक्झाम्पल दिला, इथे 1 ठेवला, 1 इज ग्रेटर दॅन 5, सॉरी 5 इज ग्रेटर दॅन 1. ओके. घेताना 1 इज ग्रेटर दॅन 5 घ्या. जर 1 हा ग्रेटर दॅन 5 असेल म्हणजे कंडिशन काय आहे, ही फॉल्स आहे. फॉल्स आहे म्हणजे ती नो आहे कंडिशन. आता नो आहे म्हणून तो मॉड्यूल एक्झिक्यूट करायला जातो आहे. मॉड्यूल एक्झिक्यूट केल्यानंतर त्याने के इज इक्वल टू के प्लस 1 केलं, म्हणजे 1ची व्हॅल्यू वाढली. 1 + 1 2 होणार, तो परत लूपमध्ये येईल इथे. मग परत 2 इज ग्रेटर दॅन 5, कंडिशन काय झाली, फॉल्स. मग तो परत मॉड्यूल एक्झिक्यूट केला. असं कुठपर्यंत इन्क्रीमेंट करणार, तो 5 पर्यंत. 5 इज ग्रेटर दॅन 5. ओके, तो परत एक्झिक्यूट करणार. पण ज्यावेळेस केची व्हॅल्यू 6 होणार त्यावेळेस तो स्टॉप करणार, कारण 6 इज ग्रेटर दॅन 5, कंडिशन इज ट्रू. ट्रू असेल तर आपला लूप कुठे जातो आहे, स्टॉपला. सो हे झालं रिपीट फॉरचं. येते लक्षात. आता असंच आपल्याला रिपीट वाईल पण बघावं लागेल की रिपीट वाईल म्हणजे मध्ये आपण काय करू शकतो. सो आहे रिपीट वाईल. आता रिपीट वाईल हा जो लूप आहे, हा लूप ॲक्च्युली आपण ज्या कंडिशन देत असतो त्या कंडिशनला कंट्रोल करण्यासाठी वापरला जातं. म्हणजे इथे रिपीटिंग होत नाही, तर आपण जी कंडिशन देणार आहोत तिथे तो कंट्रोल, त्या कंडिशनला कंट्रोल करत असतो. आता याच्यामध्ये बघा, रिपीट वाईल कंडिशन देन मॉड्यूल. जोपर्यंत आपली कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत मॉड्यूल एक्झिक्यूट होणार. ज्यावेळेस कंडिशन फॉल्स होईल त्यावेळेस तो त्या लूपच्या बाहेर पडेल, जसं आपल्याला फ्लोचार्टमध्ये दिसतंय बघा. जर कंडिशन ट्रू असेल तुमची, म्हणजे कंडिशन ट्रू म्हणजे काय, 5 इज ग्रेटर दॅन 6, कंडिशन काय झाली, ही ट्रू झाली. ट्रू आहे तोपर्यंत तो मॉड्यूल एक्झिक्यूट करणार. जे काही तुम्हाला प्रोग्रामिंगमध्ये मॉड्यूल दिलेलं आहे ते तो एक्झिक्यूट करतो. पण ज्यावेळेस 7 इज ग्रेटर दॅन 6 झाला, म्हणजे कंडिशन फॉल्स झाली थोडक्यात, तर काय होईल, तो नो कंडिशन फॉल्स होते आणि तो त्या लूपच्या बाहेर पडतो. सो हे झाले सगळे 3 कंट्रोल स्ट्रक्चर आपण जे काल एक बघितलं आहे. त्याच्यामध्ये पहिला होता तुमचं सिक्वेन्स लॉजिक. सिक्वेन्स लॉजिक हा इझी आहे, एका मॉड्यूलनंतर दुसरा मॉड्यूल एक्झिक्यूट होतो. सिलेक्शन लॉजिक ज्याच्यामध्ये आपण 2 भाग बघितले, एक आहे सिंगल अल्टरनेटिव्ह आणि दुसरा आहे डबल अल्टरनेटिव्ह, ज्याच्यामध्ये आपण इफ देन आणि इफ एल्स हे स्ट्रक्चर बघितलं आहे, त्याचा फ्लो चार्ट पण. आणि नंतर आहे इटरेटिव्ह लॉजिक. आणि इटरेटिव्ह लॉजिकमध्ये काय असतं की आपण तिथे रिपीट फॉर आणि रिपीट वाईल या 2 गोष्टी बघतो. सो हे कंट्रोल स्ट्रक्चरचं तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला जाईल, व्हॉट आर द डिफरंट कंट्रोल स्ट्रक्चर एक्सप्लेन विथ फ्लोचार्ट, असा क्वेश्चन असेल तर आपल्याला हे 3ही कंट्रोल स्ट्रक्चर त्याच्या फ्लोचार्ट सहित लिहायचे आहे.